जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सदलगा शहरातील अपूर्व सेवक श्री राजू अप्पा चिंचले पाटील यांचा सन्मान प्रतिनिधी वैशाली भोसलेसह 1991-92 या शैक्षणिक वर्षातील त्यांच्या वर्ग मित्रांनी म्हणजेच जिवलग मित्रांनी श्री राजू अप्पा चिंचले पाटील यांचा त्यांच्या स्वगृही जाऊन सन्मान केला। कोणताही निस्वार्थ किंवा अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने समाजसेवा करणारे श्री राजू चिंचले हे सदलगा शहरातील एक अपूर्व व्यक्तिमत्व आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते दूधगंगा नदीजवळील स्मशानभूमी परिसरातील झाडांना दररोज पाणी घालतात। तसेच स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचे कामही ते नियमितपणे करतात। काम विशेष म्हणजे स्मशानभूमीच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्यांना कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता स्वतःहून मदत केली। त्यांची ही निस्वार्थ सेवा आणि सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे। यावेळी राजू अमृत सन्मानावर माजी नगरसेवक सदलगा यांनी गौरवोद्गार काढले। या प्रसंगी अतुल जोशी, राजू अमृत सन्मानावर मुकुंद मिरजकर, इम्तियाज नायकवडे, श्रीकांत पाटील, अमित हजारे, अण्णाप्पा कोगले व तानाजी सोखांडे आणि 1991-92 च्या वर्ग मित्र उपस्थित होते। या ठिकाणी सदलगा शहरातील समाजसेवक राजू अप्पा चिंचले उर्फ पाटील यांचा त्यांच्या 1992-93 च्या वर्गमित्रांनी या ठिकाणी सत्कार आयोजित केला आहे। सत्कार यासाठी की राजू अप्पा चिंचले हे प्रतिदिनी सदलगा शहरातील नदी तीरावरील जी स्मशानभूमी आहे ती स्मशानभूमी बांधकाम जे सुरू होतं त्यावेळेला एकही पैसा न घेता स्वतः श्रमदानातून त्या बांधकाम व्यावसायिकांना सहकार्य केले। तसेच ते बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी दररोज न चुकता येथील झाडं जे आहेत ते किंवा वृक्ष आहेत ते वृक्षांना पाणी घालण्याचं तसेच त्या ठिकाणी झाडू मारून स्मशान स्वच्छ करण्याचा एक अनोखा उपक्रम या ठिकाणी निरंतर केलेला आहे। त्यांच्या या सेवेला अनुसरून शहरातील अनेकांनी सत्कार यापुढे देखील करावा आणि प्रथमतः हा कुटुंबातील सत्कार असं मी या ठिकाणी समजतो की त्यांच्या वर्गमित्रांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार केलेला आहे आणि येथून पुढे देखील त्यांचं असंच कार्य घडत जावं आणि ही जी कार्याची प्रेरणा आहे प्रत्येकाने ही प्रेरणा घ्यावी। मला वाटतं राजू चिंचले यांचं कार्य जे आहे ते पंचक्रोशीत किंवा या पूर्ण बेळगाव जिल्ह्यात देखील कोण करत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण कोणत्याही प्रसिद्धी माध्यमात आज जो प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून माणसं फोटो किंवा सेल्फी काढून इतर ठिकाणी पाठवतात, पण त्यांनी कोणत्याही प्रकारचं प्रसिद्धी माध्यम ना पैसा ना अडका कोणत्याही प्रकारचं चिंतन न करता फक्त समाजसेवेचा जो वसा घेतलेला आहे इथून पुढे देखील त्यांनी असंच ते कार्य चालू ठेवावं व त्यांना आज श्रावण मासानिमित्त शिवचरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभावं व या ठिकाणी उपस्थित सर्व त्यांचे 1992-93 चे जे वर्गमित्र आहेत त्यांनी या ठिकाणी मला देखील बोलावून या ठिकाणी बोलण्यास वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे देखील सर्वांचे चिरऋणी आहे आणि परत एकदा राजूंना शुभेच्छा देतो व त्यांचं अभिनंदन करतो। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।